राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरसे शेतकरी हे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे. कारण की बघा, खरी माहिती हे कोणीच सांगत नव्हतं. भरपूरसे शेतकरी आता वाट पाहू लागलेले आहे की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची प्रतीक्षा भरपूर झाली, परंतु आम्हाला 8वा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही. तर बघा, जसं की डिसेंबर महिना पूर्ण उलटून गेला, नवीन वर्ष सुरू झालं. आता बघा, तरीसुद्धा आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता अजूनही मिळाला नाही. तर बघा, 8व्या हप्त्याकरिता इतका प्रलंबित का झालेला आहे आणि उशीर का झालेला आहे, आणि हप्ता मिळणार तर कोणत्या दिवशी मिळणार, खरी तर तारीख सरकारने काय ठरवलेली आहे, तुम्हाला आता जानेवारी महिन्यात हे पैसे मिळणार की बघा इथं फरवरी महिन्यात हे पैसे मिळणार, त्याचाच प्रश्न हे तुमच्या मनामध्ये पडत असेल तर त्या प्रश्नांचं उत्तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, ज्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार तेच तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. असलं नाही की तुम्हाला खोटी माहिती सांगितली जाणार आहे, परंतु फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजेच तुम्हाला 10 ते 15 व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी खात्यामध्ये जमा होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, बैठकीत काल रात्री पार पडली होती, त्यानुसार आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. तर पहा, तुमची प्रतीक्षा आता इथं खरंच संपलेली आहे. तुम्ही भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा पाहिली होती की नेमका हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार कधी मिळणार. कारण की बघा, PM किसान योजनेच्या अंतर्गत आपल्याला 21 हप्ता क्रेडिट झालेला आहे. परंतु जेव्हा PM किसान योजनेचा हप्ता मिळत होता तर त्याचे 1 ते 2 दिवस किंवा 1 हप्ता इथं उलटून गेल्यानंतर 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता ऑटोमॅटिकली आपल्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायचा. परंतु आता त्या परिस्थितीमध्ये इथं तसं न झालं आणि आपल्याला हप्ता मिळाला नव्हता. तर आता सरकारच्या माध्यमातून आज स्पष्टपणे इथं लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. आता बघा, एकदा लाभार्थी यादी नक्कीच चेक करून घ्या. कारण की बघा, या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जसेच नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 100% मिळणार आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे. आता बघा, हप्ता नेमकं किती जमा होणार आहे, कारण की बघा, बऱ्याच दिवसांपासून बऱ्याचशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहे. आपल्याला 3,000 मिळणार, 4,000 मिळणार, तर नेमकं मिळणार तर मिळणार किती, तर हे देखील प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मी आधीला देखील सांगितलेलं आहे की हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला तर तुम्हाला 10 व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. तर बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून इथं असलीच माहिती आला नव्हती, परंतु त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इथं सोशल मीडियावरती नेमकं खरी बातमी काय आहे, तर नेमकं आता बघा, नमो शेतकरी योजनेचा कितीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे, सर्व काही जाणून घेऊया. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काय म्हणाले आहे, तर बघा, नमो शेतकरी नेमका हप्ता आपल्याला कधी मिळणार, खरी अधिकृत तारीख इथं सरकारने काय सांगितली आहे, सर्व काही अगदी 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती तुम्हाला सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो बघा, तर राज्यातील शेतकरी बांधवांनो, इथं अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेचा इथं शेतकरी बांधवांना अत्यंत इथं महत्त्वाची माहिती असणार आहे आणि ते वाट देखील पाहत आहे. आता बघा, स्पष्टपणे सरकारने यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला हा देखील फायदा होणार आहे, 100% मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे 8वा हप्ता आजच या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहे. बातमी ऐकायला आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळत आहे. तर ही बातमी 100% खरी आहे की खोटी आहे, याच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, 8वा हप्ता इथं सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे मंजूर मिळाली आहे का, तर पहा शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या इथं जसं की सर्व प्रश्नांची उत्तरे इथं सरकारने स्वतः सांगितलेली आहे आणि त्या प्रश्नाला इथं पूर्णविराम देखील त्यांनी लावलेला आहे. अजून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज सरकारच्या वतीनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं अधिकृतपणे मंजुरी देण्यात इथं जसं की त्यांनी आता मंजुरी दिलेली आहे. आता बघा, म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल रात्री जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये हा निर्णय पैसे टाकण्यासाठी घेण्यात आला. स्पष्टपणे हा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आता जो काही निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठी घेतलेला आहे, तर तो बघा, आता सर्व शेतकऱ्यांना पैसे तर इथं मंजूर त्यांनी केलेला आहे, परंतु हे पैसे मंजुरीसाठी त्यांनी बँकांना चेक दिला का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि त्यांनी तारीख देखील जाहीर केली का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण की बघा, सरकारने निधी तर मंजूर केला, परंतु कोणत्या तारखेला आपल्याला पैसे मिळणार,
बँकांना त्यांना चेक दिला का, हे देखील महत्त्वाचं असणार आहे. निधी मंजूर केल्यानंच आपल्या खात्यामध्ये पैसे येत नसतात. परंतु बघा, इथं तारीख, इथं सरकारने इथं जेव्हा सरकार जी-आर काढत असतो तेव्हाच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येत असतो. हे तुम्हाला नक्की इथं लक्षात ठेवायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमोचे पैसे आणि पीएमचे पैसे एकत्र येणार होते असं देखील आपल्याला बातमी पाहायला मिळाली होती. परंतु बघा, नमोचा हप्ता आपल्याला येऊन गेला नाही आणि बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला अलग इथे मिळालेला आहे. आता बघा, आम्हाला दोन्ही हप्ते सोबत आले आणि भरपूरशी माहिती एकच आता आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच बघा, नवीन वर्षानिमित्त पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा एकत्रच मिळणार. तर हे देखील बातमी खरी असणार का? तर बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला माहितीच आहे की वर्षातनं आपल्याला 12,000 रुपये मिळत असते. म्हणजेच बघा, आपल्याला वर्षातून 2 ते 3 टप्पे हे मिळत असते. नमो शेतकरी योजना असो किंवा पीएम किसान योजना असो, म्हणजे 12,000 रुपये आपल्याला मिळत असते. तर बघा, आता नवीन वर्षामध्ये तुम्हाला हे जसं की एकत्रितपणे हप्ता मिळणार असलीच काही आता जी-आर आणि सरकारने सुद्धा हे सांगितलं नाही. परंतु सरकारने आता इथं निधी मंजूर केलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या करिता. परंतु आता बघा, जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत अपात्र झालेले आहे, त्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते. आता त्या शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र करून त्या सर्वांना आता पैसे मिळणार, हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे. निधी मंजूर झाला, परंतु अधिकृतपणे त्यांनी जी-आर सुद्धा काढलेला नाही की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार, 2,000 मिळणार की 3,000 मिळणार. परंतु सूत्रानुसार आलेली माहिती म्हणजेच तुम्हाला बघा, जानेवारी महिना 2026 म्हणजे बघा, तुम्हाला 10 ते 15 तारखेपर्यंत पैसे मिळण्याची दाट शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती त्यांनी बघा इथं अमाऊंट शो केलेलं होतं आणि तारीख देखील सांगितलेली होती 28-29 तारीख इथं शो झालेली होती. तर त्याच पद्धतीने एक जर आपण अंदाज पकडायला गेलो तर आपल्याला बघा, इथं जानेवारी 2026च्या महिन्यामध्ये आपल्याला 10 ते 15 तारखेपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता, इथं 99 तर 75% शक्यता, आपल्याला 100% तर नाही, परंतु आपल्याला 75% शक्यता आपण समजू शकतो. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशाच शेती संदर्भातील सर्व खरी माहिती तुम्हाला जर का सर्वात आधी पाहायची असेल आणि महत्त्वाची माहिती म्हणजे तर बघा, जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, तर ते देखील सरकारने जाहीर केलं नाही की अजूनपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील. तर बघा शेतकरी बांधवांनो, कुठल्याच इथं फेक बातमींना बळी पडू नका आणि खरी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.